बिलोली तालुक्यातील डोणगाव बुद्रुक येथे बारस यात्रेनिमित्त शिव-पार्वती विवाह सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेली अखंड परंपरा दिनांक 7 एप्रिलपासून बारस यात्रेला सुरुवात होते। 7 एप्रिलला काठ्या आणि कावड्यांचा स्नान आणि काठ्यांना नवीन वस्त्र परिधान, दिनांक 8 एप्रिलला काठ्या कावडी माळावर शिवमंदिरात आगमन, दिनांक 9 एप्रिलला गावकऱ्यांच्या आंबली माळावर येत असतात। ठीक 12 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न होतो आणि रात्री काढ्या कावडी आणि लोककला महोत्सव दिनांक 10 एप्रिलला दुपारी 2 वाजता कुस्ती दंगल यात महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होतात। 10 एप्रिलला खोबरवाटिनी कार्यक्रमाची सांगता होते। बारस यात्रेनिमित्त रुद्रापूर येथून काठी येत असते। एकंदरीत 5 दिवस चालणाऱ्या बारस यात्रेला हजारो भाविक डोणगाव बुद्रुक येथे उपस्थित होतात। 7/4/2025 रोजी काट्या धुण्याचा व काट्यांना वस्त्र नवीन परिधान करण्याचा कार्यक्रम राहील। त्यानंतर 8/4/2025 रोजी एक काठी मठामधून महादेव मंदिरकडे जाणे व गुळवाटी संध्याकाळी राहील। 9/4/2025 रोजी शिव पार्वती विवाह सोहळा सकाळी सकाळी अंमली, तदनंतर विवाह सोहळा आणि संध्याकाळी कावड काट्या मठामधून महादेव मंदिरवर जाणे, सामूहिक आरती होणे आणि नाच कार्यक्रम राहील। त्यानंतर 10/4/2025 रोजी कुस्त्यांचा कार्यक्रम जंगी होईल। त्यानंतर 11 तारखेला 11/4/2025 रोजी गुळवाट्यांचा व कावड काठी महादेव मंदिर पासून मठाकडे येण्याचा कार्यक्रम असा 5 दिवसाचा भव्य दिव्य असा डोणगाव बुद्रुक येथील कार्यक्रम होईल। त्यानिमित्त परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा हे गावकरी मंडळ डोणगाव बुद्रुक यांच्यातर्फे आग्रहांची विनंती आहे। त्यानिमित्तानं सगळ्यांनी डोणगावला यायचं आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।